मनोज जरांगे काल नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते। या दरम्यान नांदेडमध्ये जरांगे पाटील यांनी महिलांच्या भेटी घेतल्या। यासह मराठा बांधवांशी संवाद साधला। 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाण्याच्या रणनीती संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी माय माऊलींनी मुंबईला येऊ नये अशी सूचना त्यांनी केली आहे। तसेच जर मुंबईमध्ये आपल्या लेकरांसोबत दगाफटका झाला तर आपण गावात राहिलेल्या माय माऊलींनी महाराष्ट्रभर एकही भाजपाचा आमदार खासदार रस्त्यावर फिरू देऊ नका, ही जबाबदारी आपली असेल अशा शब्दामध्ये सूचना केल्या आहेत। माता माऊलीला मुंबईला या म्हणलो नाही, कारण पावसाच्या दिवसात त्यांचे हाल होते। त्यामुळे माय माऊलींना एकानेही मुंबईला येऊ नये अशी आमची विनंती आहे। जर तिथं आपल्या पोरांना लेकरा बाळाला जर सरकारनं देवेंद्र फडणवीस त्रास दिला तर मागची जबाबदारी राज्य पूर्ण आडवं उभं सगळं बंद राहणार। माय माऊल्या त्यांच्या खांद्यावरती राहिलेली गावाकडे माणसं या दोघांच्या खांद्यावरती ती जबाबदारी। शांततेत पण राज्य सुरू राहणार नाही। राज्यात एकही भाजपाचा आमदार मंत्री खासदार फिरणार नाही। ही सगळी जबाबदारी माय माऊल्यांवरती आणि आमच्या गावाकडे राहिलेल्या लोकांवरती, कारण त्यांचे लेकर मुंबईला गेलेले। मुंबईत जर त्यांना त्रास दिला तर गावात राहिलेली आमची आई माऊली मायबाप मराठा शांत बसणार नाहीये, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।